जय महाराष्ट्र. आर-टी 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतोय की 8 जानेवारी रोजी आर-टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता याचा अर्थ पालकांनी समजून घ्यायचा आहे, की तुम्हाला नोंदणी करण्याची सुरुवात झाली नसून त्या प्रक्रियेमध्ये आर-टीच्या ॲडमिशन प्रक्रियेमधला पहिला टप्पा आहे, जे की शाळेची नोंदणी म्हणजे शाळा ज्या काही आहेत तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तुमच्या घराच्या शेजारी, त्या स्वतः नोंदणी करतात त्या आर-टीच्या वेबसाईटवरती. आणि ती प्रक्रिया 8 जानेवारीला सुरू झालेली आहे आणि ती चालणार आहे 17 जानेवारीपर्यंत आजच्या तारखेच्या हिशोबानं. परंतु ती तारीख वाढूही शकते आणि दरवर्षी ती वाढतच चालली आहे. कारण 10-11 दिवसात पूर्ण शाळेची नोंदणी होत नाहीये. त्यामुळं त्या तारखा वाढतील किंवा त्याच्यानंतर त्याच तारखेला संपेल. त्याच्यानंतर जी विद्यार्थी नोंदणी किंवा स्टुडंट रजिस्ट्रेशन सुरू होईल, तो टप्पा पालकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आता ती 17 तारीख असते की 25 तारीख होते की 1 फेब्रुवारी होते. त्याबद्दल वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतच राहीन व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझा एक WhatsApp ग्रुप आहे. हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा. एक ₹100 शुल्क आहे. मागच्या वर्षापर्यंत मी ही निःशुल्क सेवा ठेवली होती. प्रत्येक ग्रुपमध्ये हजार-हजार लोकं असायचे आणि 3-3 ग्रुप्स असायचे आणि तो गोंधळ टाळण्यासाठी यावर्षीपासून गरजू आणि ज्यांना खरंच आर-टी-आयमधनं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांच्या शिक्षणावरचा तब्बल 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च वाचवायचा असेल, तर तुम्ही तो ग्रुप जॉइन करा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स भेटतील. तुमचे जे काही कागदपत्र आहेत, ज्याबद्दल तुम्हाला शंका आहे, त्या कागदपत्राची छाननी अगोदर त्याची तयारी करून घेता येईल. त्याशिवाय फॉर्म सुरू झाल्यानंतर कसा फॉर्म भरायचा, फॉर्म भरताना कोणत्या पेजवरती काय लिहायला पाहिजे, काय चुका होऊ शकतात, कसं टाळता येईल, या सगळ्या आणि शाळा कशा निवडायच्या, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा त्या ग्रुपमध्ये होत असते. तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तरी तुम्ही ते ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिक मला विचारू शकता. त्यामुळे तो ग्रुप तर जॉइन कराच. सोबत WhatsApp चॅनलला ह्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्याही वेळेस विद्यार्थी नोंदणी सुरू होईल, त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येतील. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, की घर आणि शाळेचं अंतर आणि त्या अंतरामुळं लागण्याचे चान्सेस कसे जास्त असतात, कशाप्रकारे कोणत्या-कोणत्या टप्प्यामध्ये किती अंतर असल्यानंतर चान्सेस जास्त असतात, 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्त असल्यावर पण मिळेल का नाही आणि शाळा कशा निवडायच्या म्हणजे 1 किलोमीटरच्या आतल्या किती शाळा निवडल्या पाहिजे, 2 किलोमीटरच्या आतल्या किती, 3 किलोमीटरच्या किती, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या मित्रापर्यंत पोहोचवू द्या, ज्यांचे मुलं किंवा मुलगी हे 2019, 20, 21 ला जन्मले असतील. त्यांनाही या स्कीमबद्दल माहिती होईल. त्यांचेही तब्बल 8 ते 10 लाख रुपये या शिक्षणावरचे वाचू शकतात. तर अशा प्रकारे त्यांची मदत होईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टी-आयमध्ये जर तुमचा नंबर लागायचा असेल, तर त्यासाठी तुमची कास्ट कुठलीही असो, म्हणजे तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे एस-सी, एस-टी वाल्यांना प्रथम प्राधान्य, ओपनवाल्यांना नंतरचं प्राधान्य असं काही नाहीये. आर-टीमध्ये केवळ आणि केवळ निवडचा निकष म्हणजे लॉटरी सिस्टम आहे. आता या लॉटरी सिस्टमवरती मग त्याच्यामध्ये आणखीन काय आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं अंतर, घराशेजारी शाळा. म्हणजे सरकारी नियम काय सांगतो, की तुम्ही जिथेही राहताय आणि तुमच्या शेजारी जी खाजगी शाळा आहे, त्या खाजगी शाळेमध्ये तुमचं शिक्षण मोफत होणार 8वी पर्यंतचं. ही सरकारी योजना आहे. म्हणजे ज्यांच्या घराच्या जवळ एखादी खाजगी शाळा असेल, जितकं अंतर कमी असेल, तितका चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे आता पहिला टप्पा आपण बघूया 1 किलोमीटर अंतराचा. आता तुम्ही म्हणाल, की माझ्या घरापासून ती अमुक-अमुक शाळा बाय रोड 1.5 किलोमीटर येते. तर तसं जर असेल 1 किलोमीटरपेक्षा जास्त जर येत असेल, तर आर-टीच्या वेबसाईटमध्ये एरियल किंवा हवाई अंतर हे धरलं जातं, ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं चालत असताना किंवा रोडचं अंतर जर 1 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, तर हवाई अंतर नक्कीच त्यापेक्षाही कमी असणार आहे. म्हणजे ती शाळा तुम्हाला 1 किलोमीटरच्या आत दिसेल. मग जितक्याही तुमच्या शाळा आहेत, ज्या शाळेने मी तुम्हाला सांगितलं, की पहिली नोंदणी शाळेची होते. मग तुम्ही तुमच्या घरावरती बिंदू ठेवला Google मॅपवरती लोकेशन पॉइंट ठेवलं, तर तुमच्या घराच्या शेजारी 1 किलोमीटरच्या आत किती शाळा आहेत त्याची पूर्ण लिस्ट येते पहिल्या टप्प्यामध्ये. मग त्यामध्ये सी-बी-एस-ई किती आहेत, आय-सी-एस-ई काय आहेत, कोणत्या वर्गापासून आहेत, कोणत्या मीडियमच्या आहेत, याची सगळी माहिती एका लिस्टमध्ये येते. मग कोणत्या वर्गासाठी आहेत ती पण त्याच्यामध्ये येते. म्हणजे ज्युनियर के-जी, सीनियर के-जी किंवा पहिलीच्या वर्गासाठी. तुमच्या वयाच्या हिशोबाने ते शाळा दाखवल्या जातात. मग आता यामध्ये आपल्याला समजा पहिल्या 1 किलोमीटरमध्ये 4 शाळा दाखवत आहेत आणि आपल्याला त्यापैकी एखादी शाळा नको असेल, तर ती शाळा सोडून बाकीच्या 3 शाळा निवडायच्या किंवा तुम्हाला तिन्ही शाळा नको असतील आणि केवळ एकच शाळा पाहिजे असेल, तर ती तेवढीच शाळा निवडायची आहे. आता त्याच्यानंतर 1 ते 3 किलोमीटरचा टप्पा असतो. दुसऱ्या टॅबमध्ये 1 ते 3 किलोमीटरचा टप्पा दिसतो. तर त्या टॅबमध्ये पण लागण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. पहिला प्रिफरन्स 1 किलोमीटरच्या आतला, त्याच्यानंतर 1 ते 3 किलोमीटरमध्ये प्रिफरन्सेस येतात. आता त्यामध्ये समजा तुमच्याकडे 4 शाळा दिसतायत. पहिल्या राउंडमधली किंवा पहिल्या 1 किलोमीटरच्या आतली तुम्हाला एकच शाळा पाहिजे. 3 शाळा नकोयत, तर तुम्ही एकच निवडली आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला 4 शाळा दिसतायत, त्यापैकी तुम्हाला 2च प्रिफरन्स द्यायचे तुम्ही 2 देऊ शकता किंवा ज्याला कोणाला सगळेच प्रिफरन्स द्यायचे लागेल तिथं लागेल. म्हणजे सगळ्या शाळा उत्तम आहेत. आम्हाला कसलीच हरकत नाही. मग कुठलंही लागलं तरी चालेल, तर तुम्ही सगळेच प्रिफरन्स देऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा टप्पा येतो 3 किलोमीटरपेक्षा जास्त. मग हा टप्पा ग्रामीण भागासाठी आहे.
का चान्सेस पण त्याही 3 किलोमीटरपेक्षा जास्त मध्ये पण असतात. पण ते कुठल्या? ग्रामीण भागातल्या शाळा असतात. तालुक्याच्या ठिकाणच्या शाळा असतात, जिथे गावापासून अंतर खूप जास्त असतं. मग तशा वेळेस 3 किलोमीटरपेक्षा जास्तही शाळा असतील आणि 3 किलोमीटरच्या आत समजा त्या शाळेची व्हॅकन्सी किंवा त्या शाळेची जी कॅपॅसिटी आहे, आर-टी मार्फत घ्यायची 25 अर्ज आहेत. 3 किलोमीटरच्या आत 20च अर्ज आले आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त 4 अर्ज आले. म्हणजे एकूण 24 अर्ज आलेले आहेत. तर टोटल 24च्या 24 लोकांना त्या ठिकाणी ॲडमिशन करून घेतलं जातं. तर तशा प्रकारे म्हणजे जर तुमच्या जागा शिल्लक राहत असतील, तर 3 किलोमीटरपेक्षा जास्तही अंतर असेल, अर्ज कमी आले असतील 1 ते 3 किलोमीटरमध्ये, तर 4 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर, 12 किलोमीटरपर्यंत पण ग्रामीण भागामधल्या तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेचे तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता. त्या ठिकाणी ते दाखवलं जातं. आता थोडंसं आणखीन थोडंसं क्लिअरिटी आपण याबद्दल घेऊया, की पहिलं प्रिफरन्स, सेकंड प्रिफरन्स हे कसं असतं? समजा 1 किलोमीटरच्या आत तुमची एखादी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 40 वर्गाची कॅपॅसिटी असते आणि 25% आरक्षण म्हटलं तर 10 सीट्स एका वर्गात असतात. समजा त्याच्या 3 तुकड्या आहेत. तर तुम्हाला 30 जागा त्या एखाद्या शाळेच्या, अमुक-अमुक शाळेच्या 30 जागा व्हॅकन्सीच्या दाखवत आहेत. आता त्या शाळेमध्ये 200 अर्ज आलेत आणि तुम्हाला प्रिफरन्स फक्त 30 लोकं निवडायचे. तर त्यामध्ये पहिला टप्पा असा असतो, की 1 किलोमीटरच्या आत किती अर्ज आलेत? समजा 1 किलोमीटरच्या आत 50 अर्ज असतील, तर मग रँडमली त्या पहिल्या 50 मधनं अगोदर निवडलं जातं. त्याच्यानंतर पहिल्या 50 मधनं काही विद्यार्थी निवडले जातात किंवा ॲप्लिकेशन नंबर्स निवडले जातात. त्यामध्ये बघण्याची गोष्ट ही आहे, की ते जे लॉटरी सिस्टम आहे ते बाउलमध्ये आहे आणि ते बाउलमधनं ए-बी-सी-डी उचललं जातं आणि त्याच्यावरनं म्हणजे एक ऑड नंबर, इव्हन नंबर अशा प्रकारे ते घेतलं जातं आणि त्यामुळे तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा सिलेक्ट केला जातो रँडमली. त्या 50 मध्ये किती जण घेतायत त्यावरती अवलंबून आहे. एक 10 जण, 4 जण घेऊ शकतात. रँडमली कोणतेही 10 जण. म्हणजे तुम्ही तुमचं शाळेची भिंत आणि घराची भिंत जरी एक असली, तरी गॅरंटी नाहीये की तुमचं ॲडमिशन ते होणारच आहे. गॅरंटी फक्त एवढीच आहे की त्या ॲप्लिकेशन नंबरचा जो सिक्वेन्स आहे, म्हणजे शेवटचे जे न्यूमेरिकल्स आहेत आणि त्यामध्ये ऑड इव्हन वाला जो सिक्वेन्स आहे, तर तो नंबरमध्ये बाउलमध्ये उचललेल्या चिठ्ठीमध्ये इव्हन आहे का दुसरा अंक, तिसरा अंक ऑड आहे का? या ज्यामध्ये मॅच जर झालं, तर मी शेवटी नशिबाचा खेळ. अशा प्रकारे पहिल्या ह्याच्यामधनं, पहिल्या टप्प्यामधनं रँडमली कॉम्प्युटर निवडतो. त्यानंतर 1 ते 3 किलोमीटरमध्येही रँडमली कॉम्प्युटर निवडतो. आता मला तुम्हाला जर ही शंका असेल, की 1 ते 3 किलोमीटरमध्ये खरंच लागतं का? तर माझं लागलेलं आहे आणि बऱ्याच साऱ्या पालकांचं 1 ते 3 किलोमीटरमध्येही लागलेलं आहे. त्यामुळे त्याची शंका नको. 4 किलोमीटरमध्ये मग त्याच्यानंतरचं प्रेफरन्सेस दिले जातात. तिसरी छाननी जी होते ती 4 किलोमीटरच्या नंतरची होती किंवा 3 किलोमीटरच्या नंतरची. जर का व्हॅकन्सीज असतील, तर ते घेतात. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की सर किती वेळेस लॉटरी काढली जाते? लॉटरी ही एकच वेळेस काढली जाते. आता लॉटरी एक वेळेस काढली जाते आणि समजा त्या शाळेचे मी तुम्हाला सांगितलं मगाशी 30 व्हॅकन्सीज आहेत. 3 गट आहेत म्हणजे 3 तुकड्या आहेत आणि 30 व्हॅकन्सीज आहेत. प्रत्येक वर्गाला 10 व्हॅकन्सीज, 30 मुलं आहेत. हे सिलेक्ट करताना 30 लोकांना निवडत नाहीत. या 200 अर्जापैकी 30 लोकांना नाही निवडत. ते निवडतात 50 लोकांना. त्याचं कारण तसं आहे, कारण दुसऱ्यांदा लॉटरी नाही होत किंवा दुसरा राउंड नाही होत. पहिलं 30 लोकं ते जातील आणि 20 लोकं वेटिंगमध्ये असतील. म्हणजे तुमचा वेटिंगचाही अनुक्रमांक तुम्हाला समजून येईल, की तुमचा वेटिंग नंबर 1 आहे, वेटिंग नंबर 2 आहे, वेटिंग नंबर 3 आहे. मग या प्रकारे तुम्हाला वेटिंगचंही समजून जाईल. आणि जसं-जसं समजा कागदपत्रामध्ये एखादा गळून गेला असेल, कुणाचे तपासणीमध्ये गळून गेला असेल, कुणी असंच तुक्का मारला होता, लागतो का नाही माहीत नाही, कागदपत्र तयार नव्हते, भाडे-करार केला नव्हता. मग असं एक-एक गळतात. जसं-जसं एकेकाची गळती होते, तसं-तसं जो वेटिंगमधला नंबर आहे, तुमचा समजा 4 नंबर वेटिंग असेल आणि पुढच्या तिघं जर गळले, तर तुमचा वेटिंग नंबर 1 वर येतो. अशा प्रकारे एकाच राउंडमध्ये तुमचा वेटिंगवाल्यांचा पण नंबर लागू शकतो. वेटिंगचे प्रत्येक शाळेची वेगवेगळी लिस्ट असते. वेटिंगवाल्यांनी वाट बघायची का नाही, तर काही ठिकाणी 20-20 नंबरचे वेटिंगही लागलेत आणि काही ठिकाणी 5 नंबर वेटिंगला असताना सुद्धा लागलेले नाहीयेत. तर ते वेटिंगचा गोंधळ थोडासा वेगळा आहे. आता तुम्हाला शाळेचे ऑप्शन्सही मी सांगितले. ऑप्शन्स किती निवडू शकता? भरमसाठ 10च्या 10 ऑप्शन निवडू शकता, 12 ऑप्शन निवडू शकता. कारण तुम्हाला जर का समजा 1 किलोमीटरच्या आतली तुम्हाला एकही शाळा नको असेल आणि 1 ते 3 किलोमीटरच्या आतली शाळा हवी असतील, तर तुम्ही भलेही ते लांब वाटेल, लागण्याचे चान्सेस कमी असतील, तर तुम्ही त्याच शाळा निवडा ज्या तुम्हाला हव्या आहेत. जी हवी नको आहे, जी शाळा तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला गॅरंटी नाहीये, तुम्हाला ते पसंत असेल, नसेल, घराच्या शेजारी जरी असली तरी ती निवडू नका. कारण जर तुम्ही निवडलात आणि कदाचित योगायोगाने दूर जरी असली आणि तुम्ही ते प्रेफरन्सेसमध्ये दिला, तर योगायोगाने त्यालाच नंबर लागू शकतो. त्याच्यानंतर आर-टीमध्ये बदल करता येत नाही. आर-टीमध्ये तुमचं ॲडमिशन ट्रान्सफरही होत नाहीये. म्हणजे तुम्ही जिल्हा बदलला तर इकडचा तिकडं, तिकडचा इकडं असं होत नाही.
तुमचं ॲडमिशन रद्द होईल आणि तुम्हाला पुन्हा ती पुढची सगळीच फीस तुम्हाला स्वतः भरावी लागेल. आता लॉटरीमध्ये लागण्याचा नंबर लावून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? हा जर का प्रश्न तुमच्या सगळ्यांकडे असेल तर त्याचं एक उत्तर आहे माझ्याकडे. जे मी केलंय ते मी तुम्हाला सांगतो आणि हे मी सुरुवातीला नाही सांगितलं व्हिडिओच्या. हे आत्तापर्यंत आत्ता सांगतोय. कारण मला पाहायचं होतं की ह्या पॉइंटपर्यंत कोण येतात. म्हणजे जर तुम्ही ह्या पॉइंटपर्यंत ऐकत असाल व्हिडिओ तर कदाचित तुम्ही इतके म्हणजे निष्ठावंत झालात, एकरूप झालात या गोष्टींना, की तुम्ही एवढं फॉलो करता तर एक छोटंसं टिप माझ्याकडनं घेऊन द्या. यासाठी तुम्हाला तुमचा नंबर लागावा, त्यासाठी जे मी केलंय, ते म्हणजे पॉझिटिव्ह राहणं आणि कदाचित हे याच्यावर विश्वास नाही बसणार, पण हीच ती गोष्ट आहे, की तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. तुम्ही इमॅजिन करा, की तुमचा नंबर लागणारच आहे आणि लागलेला आहे किंबहुना. त्या दृष्टीनं तुम्ही काम करा, शांत राहा. हे बघा 100 पैकी 30 लोकं लागतात. म्हणजेच काय, मागच्या वर्षी जेवढे अर्ज आले होते, 3,00,000 अर्ज आले होते, 92,000 लोकांना निवडलं होतं. 91,000 समथिंग 3,00,000 पैकी. म्हणजे 70% लोकांना वगळण्यात आलं होतं, 30% लोकांना निवडण्यात आलं होतं. आपल्याला 1% मध्ये नाही खेळायचंय. आपल्याला 30% चा ब्रॅकेट आहे आपल्याकडं. आहे ना? 30% चा ब्रॅकेट आहे. त्यामुळं चान्सेस हे पण खूप जास्त आहेत. केवळ आणि केवळ तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. जे मी आजमावलंय, जे माझ्या बऱ्याचशा मागच्या 4-5 वर्षाच्या अनुभवात जेव्हा पालकांना नंबर लागतो, त्यानंतर ते त्यांचं मनोगत व्यक्त करतात. त्यावेळेस ते सांगतात, की "सर, मी खूप पॉझिटिव्ह होतो. मला विश्वास होता, की माझ्या पोरीचा नंबर किंवा मुलाचा नंबर लागेल." त्याच आत्मविश्वासाने फॉर्म भरा, पॉझिटिव्ह राहा आणि चांगलाच विचार करा. नक्कीच तुमचा नंबर लॉटरीमार्फत लागेल आणि तुमच्या शिक्षणावरचा जे काही खर्च आहे, 8 ते 10 लाख रुपये जेमतेम जो खर्च आहे, तो वाचेल. आशा करतो आता हे काही अंतर, घर आणि शाळेचं अंतर असेल, शाळा कशी निवडायची याबद्दलही तुम्हाला काही शंका नसतील. त्याच्या व्यतिरिक्त जर काही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच विनंती आहे, ₹100 शुल्क आहे. तो ग्रुप तर जॉइन करूनच घ्या. फायदा भरमसाठ होणार आहे. जे तुमच्या पुढच्या नाही, पुढच्या वर्षी जरी असला, तर वन टाईम फीस आहे. तुम्ही ती भरून घ्या आणि वेळेत योग्य ते मार्गदर्शन मिळवा. धन्यवाद.